महत्त्वाची बातमी आहे। निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। घरात जमिनींच्या बेकायदेशीर व्यवहारांची कागदपत्र सापडलेली आहेत। 40 पेक्षा अधिक बेकायदेशीर कागदपत्र या ठिकाणी सापडली आहेत। घरात बंदुकीच्या 6 जिवंत कारतुसांसह काही हत्यारं देखील सापडल्याचं वृत्त आहे। कुख्यात गुंड निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। घरात जमिनींच्या बेकायदेशीर व्यवहारांची कागदपत्र सापडलेली आहेत, तर 40 पेक्षा अधिक बेकायदेशीर कागदपत्र सापडली असल्याचं कळतंय। घरात बंदुकीच्या 6 जिवंत कारतुसांसह काही हत्यारं देखील सापडल्याचं म्हटलं जात आहे। घायवळच्या घरावर काल मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांची छापेमारी सुरू आहे। घायवळच्या घरात बेकायदेशीर खरेदी विक्री केलेल्या जमिनींचे 40 पेक्षा अधिक कागदपत्र पोलिसांना सापडली असल्याचं वृत्त आहे, तर बंदुकीच्या 6 जिवंत कारतूस आणि इतर काही हत्यारं देखील पोलिसांच्या हाती लागली आहेत अशी बातमी समोर येते। घायवळ सध्या परदेशात पसार झालेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, छापेमारीत अनेक गोष्टी हाती लागताना दिसत आहेत। लागवी खरं तर काल मध्यरात्रीपासून पुण्यातील शास्त्रीनगर हे जे कोथरूड परिसरातील परिसर आहे त्या ठिकाणच्या संत ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये हा कुख्यात गुंड निलेश घायवळ राहिला आहे आणि त्याच्या घरी सगळी छापेमारी करण्यात आलेली आहे। त्याच्या घरामध्ये तब्बल 40 पेक्षा अधिकचे जे खरेदी खत आहेत ते सुद्धा पोलिसांना सापडलेले आहे। त्याच्या घरामध्ये मोठा शस्त्रसाठा पोलिसांना सापडलेला आहे। खरं तर आपण पाहिलं की निलेश घायवळ सध्या विदेशामध्ये पळून गेलेला आहे आणि त्याची जे इतर कारभार किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते पुण्यातील शास्त्रीनगर आणि अहिल्यानगरमधील खर्डा या ठिकाणी आहेत। त्याचं जे प्रश्न जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये त्यानं अनेकच्या जमिनीच्या खरेदी आणि विक्री केल्याची माहिती समोर येत आहेत। ज्या पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा घायवळचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं, ज्या ठिकाणी पवनचक्कीचं काम सुरू आहे त्या ठिकाणच्या जमिनी खरेदी आणि विक्रीमध्ये निलेश घायवळ हा सहभागी झाल्याचं या ठिकाणी पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। एकंदरीत राज्यभरामध्ये निलेश घायवळ याच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि निलेश घायवळच्या आजच्या या सगळ्या छापेमारीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत। लागवी अगदी चंद्रशेखर, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडलेला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।